कांदा, मिरची, मोहरी, शेंगदाणा, पोहा, मीठ, कढीपत्ता, हळद, तेल आणि कोथिंबीर हे आपल्याला पोहे बनवण्यासाठी लागणारी सामग्री आहे. कढई ठेवली आहे. कढईमध्ये चांगली तापून द्यायची, गरम होऊन द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकू. तेल गरम होऊन द्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकू. मोहरीला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे. मिरच्या त्यामध्ये टाकून घेऊ. चांगल्या प्रकारे फ्राय करायचे. मिक्स करून घ्यायचे परत चांगल्या प्रकारे. मिरच्या जास्त तिखट असतील तर थोड्या कमीच टाकायच्या. त्यामध्ये कढीपत्ता टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. चांगलं फ्राय झालेलं आहे. आता त्यामध्ये कांदा टाकू. कांदा फ्राय करून घेऊ. कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला फ्राय करत राहायचं आहे. ते चांगलं त्याला पकून द्यायचे, शिजवून द्यायचे, नरमून द्यायचे त्याला चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर मग आपण पुढच्या गोष्टी टाकणार आहोत. आणि चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेऊया. कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. ब्राऊन कलर त्याला दिसतोय. आपण त्यामध्ये आता हळद टाकून घेऊ. त्याला मिक्स करून घेऊयात आपण. चवीनुसार मीठ टाकू. मीठ टाकून त्याचे परत मिश्रण करून घेऊयात, जेणेकरून सर्वीकडे चांगल्या प्रकारे मीठ लागायला पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये पोहे टाकणार आहोत. पोहे मी आधीच वॉश करून घेतले, पाण्यामध्ये ते धुवून घेतले होते आणि ते आता सुटसुटीत करतोय. सुटसुटीत करूनच ते पोहे टाकायचे, नाही तर आतमध्ये टाकले की मग ते घट्ट होतात. मध्ये बाहेरच सुटसुटीत करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया. पोहे हलवारपणे एकदम मिक्स करायचे. आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. पोहे चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. ते शेंगदाणे मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेत, जेणेकरून ते कुरकुरीत कडक व्हावे. आणि ते आता त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता मिश्रण करून घेऊया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात ते.
त्यानंतर त्यावर आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून ते परत मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे रेडी आहेत आणि झटपट कमी वेळामध्ये झालेले आहेत. तरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि सपोर्ट करा आम्हाला खूप भरपूर. आम्ही अशाच आपल्याला गरजू असणारे व्हिडिओ आम्ही अपलोड करत राहू. पोहे तयार आहे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला असेच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.